हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरील काही महत्त्वाच्या पॉईंटवर डिस्कशन करणार आहे. चला तर वेळ न घालवता डिस्कशन स्टार्ट. बक्सार युद्धानंतर कोणता करार झाला? पहा, बक्सार युद्धानंतर अलाहाबादचा करार झाला. कधी? 1765 मध्ये. आता पहिली गोष्ट, बक्सारचे युद्ध कधी लढले गेले? तर ते 1764 मध्ये. त्यानंतर बक्सारच्या आधी एक महत्त्वाचं युद्ध लढले गेले 1757 मध्ये. ते कोणतं? तर ते प्लासीचे युद्ध, प्लासीची लढाई. आणि बक्सारच्या युद्धाचे नेतृत्व कोणी केले? तर ते केले हेक्टर मुनरो. आणि त्यानंतर बक्सारचे युद्ध झाल्यावर कोणता करार झाला? तर तो झाला अलाहाबादचा करार. आणि या बक्सारच्या युद्धाचे नेतृत्व कोणी केलं होतं रे? आणि हा करार करण्यासाठी कोणता अधिकारी होता? इंग्रज अधिकारी. तर तो होता रॉबर्ट क्लाइव्ह. आणि या युद्धाचं नेतृत्व केलं होतं हेक्टर मुनरो यांनी. ओके. आणि या अलाहाबाद कराराचं करण्यासाठी कोणता इंग्रज अधिकारी होता? तो होता रॉबर्ट क्लाइव्ह. हे मुद्दे लक्षात ठेवा. पुढे पाहू. लॉर्ड वेलेस्लीने कोणत्या राज्यासोबत सर्वप्रथम तैनाती फौजेची पद्धत सुरू केली? तर ती केली हैदराबादमध्ये. हैदराबाद या राज्यासोबत 1798 मध्ये. आणि त्यानंतर म्हैसूर 1799 मध्ये. आता तैनाती फौज ह्याची सुरुवात कोणी केली रे? तर याची सुरुवात केली डुप्ले. कोणी? डुप्ले. ओके. पहा, तुम्हाला वाटेल लॉर्ड वेलेस्ली, तर तैनाती फौजेची सुरुवात लॉर्ड वेलेस्लीने केलेली नाही, तर ती केली आहे फ्रेंचांनी. फ्रेंचांचा कोण अधिकारी? तो होता डुप्ले. तर 1748 ते 1749 मध्ये डुप्ले व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नवाबाच्या मदतीसाठी ठेवली. आणि त्याबद्दल नवाबाने डुप्लेला पॉंडिचेरी जवळचा मुलूक तोडून दिला. ओके. मग तैनाती फौजेची सुरुवात कोणी केली? तर ती डुप्लेने केली. आणि हिचा प्रसार म्हटले तर कोण येईल? तर खऱ्या अर्थाने हिचा प्रसार केला लॉर्ड वेलेस्लीने. तैनाती फौजेचा प्रसार केला लॉर्ड वेलेस्लीने. आणि 1798 मध्ये त्याने लॉर्ड वेलेस्लीने सर्वप्रथम हैदराबादच्या निजामाकडे तैनाती फौजेची सक्ती केली. आणि म्हणूनच लॉर्ड वेलेस्लीने तैनाती फौजेची पद्धत सर्वप्रथम हैदराबाद संस्थानामध्ये 1798 मध्ये सुरू केली. आणि त्यानंतर म्हैसूरमध्ये 1799 मध्ये. ओके. झालं क्लिअर? पुढे पाहूया. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, व्यपगत सिद्धांत किंवा अधिग्रहण धोरणाची नीती कोणी लागू केली? पहा, लॉर्ड डलहौसी याने अधिग्रहण धोरणाची व्यपगत सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स लागू केला. आता लॉर्ड डलहौसीने राबवलेले एक संलग्नता धोरण म्हणजे काय? तर ते आहे व्यपगत सिद्धांत. आणि या सिद्धांताद्वारे त्याने दत्तक वारसा नामंजूर केला. ओके. दत्तक वारसा नामंजूर करून अनेक संस्थाने खालसा केली. ओके. व ब्रिटिश साम्राज्यात विलीन करून घेतली. असे खालसा होणारे पहिले संस्थान कोणतं होतं? तर ते होतं सातारा. कधी? 1848. 1948 झाले ते गेलं. ते 1848 साली पहिलं संस्थान खालसा केलं गेलं. कोणतं? सातारा. त्यानंतर झाशी, त्यानंतर जयपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर अशी संस्थाने खालसा करण्यात आली. आणि एक महत्त्वाचा प्रश्न पहा, या सर्वानंतर त्यानंतर कुशासनाचा आरोप लावून अवध प्रांत ब्रिटिश साम्राज्यात विलीन केला गेला. आणि याच कारणामुळे अवधची बेगम हजरत महल हिने 1857च्या उठावात भाग घेतला. मग जर तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न विचारला की कुशासनाचा आरोप लावून कोणते संस्थान खालसा केले, तर त्याचे उत्तर असेल अवध. कोणते? अवध. आता लॉर्ड डलहौसीबद्दल बोलायचं झाले तर याने भारतात अनेक सुधारणा केल्या. ओके. भारताचे पहिले पोस्टल तिकीट यानेच सुरू केले. भारताचे चलन रुपया म्हणून सुरुवात केली. पहिली तार लाईन आग्रा ते कलकत्ता सुरुवात केली. 1853 मध्ये मुंबई ठाणे प्रथम रेल्वे मार्गाची सुरुवात केली. विद्युत विभागाची स्थापना केली. त्यानंतर 1854 मध्ये पोस्ट ऑफिस अधिनियम पारित केला. कोणी? यानेच. हे सर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत लॉर्ड डलहौसी संदर्भातले, ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पुढे पाहूया. आता पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? तर तो आहे क्लाइव्ह. त्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. ओके. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक. कोण? विल्यम बेंटिक. आणि भारताचा पहिला व्हाईसराय कोण? तर तो कॅनिंग. तर तो आहे कॅनिंग. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आता व्हिडिओ पॉज करा आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पुढे पाहूया. ब्रिटिशांचे जमीन महसूल धोरण, लँड रेव्हेन्यू पॉलिसी ब्रिटिशांच्या काळातली. त्यामध्ये होती कायमदारा पद्धत, यालाच म्हणतात जमीनदारी पद्धत. ही कोणी अंमलात आणली होती?
ही अंमलात आणली होती कॉर्नवॉलिसने. त्यानंतर रयतवारी पद्धत ही कोणी अंमलात आणली होती, रीड व मुनरो यांनी. आणि महालवारी पद्धत कोणी अंमलात आणली होती, तर हॉल्ट मॅकन्झी यांनी. हे देखील पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना. आता तुम्हाला विचारलं होतं बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल काय, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल तुम्हाला मी प्रश्न विचारला होता. याचं उत्तर काय, तर तो होता लॉर्ड हेस्टिंग. तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलंच असेल, तरी पण एकदा कन्फर्म करा, लॉर्ड हेस्टिंग्स याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूया. पहिल्या कायदा आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली खाली करण्यात आली. पहिला कायदा आयोग, पहिला विधी आयोग याची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली, तर 1834मध्ये लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली भारतातील पहिल्या विधी आयोगाची स्थापना तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड विल्यम बेंटिकने केली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर 1955मध्ये MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यानंतरचा पहिला कायदा आयोगाची स्थापना झाली. ओके, MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली. आणि ही वॉज द फर्स्ट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. भारताचे पहिले महान्यायवादी होते MC सेटलवाड, हेही लक्षात ठेवा. पुढे पाहूया. वृत्तपत्राचा मुक्तिदाता आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणाला संबोधले जाते, तर ते संबोधले जाते चार्ल्स मेटकाफ यांना. ओके, चार्ल्स मेटकाफ यांना वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून संबोधले जाते. आणि वृत्तपत्रांचा गळा दाबणारा ॲक्ट, गळाचेपी करणारा ॲक्ट कोणता, तर तो आहे वर्नाकुलर प्रेस ॲक्ट. कधीचा, 1878चा. हा कोणाच्या काळात होता, तर लिटनच्या काळात. ओके, त्यानंतर काळा कायदा म्हणून कोणत्या ॲक्टला ओळखले जायचं, तर काळा कायदा म्हणून रौलेट ॲक्टला ओळखलं जायचं आणि तो होता 1919चा. कधीचा, 1919चा. हे पॉईंट लक्षात ठेवा. पुढे पाहूया. वूडचा खलिता कशाशी संबंधित आहे, वूडचा खलिता आहे शिक्षणाशी संबंधित. आणि तो कधी आला, तो आला 1854मध्ये. आणि कोणाच्या काळात, लॉर्ड डलहौसीच्या काळातच आला वूडचा खलिता. त्यानंतर जनगण, काही महत्त्वाचे पॉईंट आहेत एकदम परीक्षेच्या दृष्टीने, व्हेरी इम्पॉर्टंट, व्यवस्थित लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. जनगणनेचा प्रारंभ कोणाच्या काळात झाला, लॉर्ड मेयोच्या काळात. दशकीय आधारावरील जनगणना कोणाच्या काळात सुरू झाली, लॉर्ड रिपन, 1881 साली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हणतात, लॉर्ड रिपन यांना. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात, राजा राममोहन रॉय यांना. आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरू यांना. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात, दादाभाई नौरोजी यांना. भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला बोलतात, सुरेंद्रनाथ चॅटर्जी यांना. आणि भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार कोण आहेत, तर ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल. कोण, सरदार वल्लभभाई पटेल. पुढे पाहूया. पहा, राष्ट्रीय काँग्रेस इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. काँग्रेसची स्थापना कोणत्या व्हायसरायच्या काळात करण्यात आली रे, तर ती लॉर्ड डफरीनच्या काळात. कधी, 1885 साली. तर लॉर्ड डफरीन यांच्या काळात काँग्रेसची स्थापना झाली. आणि त्यामुळेच काँग्रेसला कोणाच्या मस्तिष्कातली उपज, कोणाच्या मस्तिष्कातील कल्पना म्हणून बोलतात, तर ती डफरीनच्या. ओके. आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली रे, तर ती केली A.O. ह्यूम, ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी केली. त्यानंतर पहा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना कोणाच्या कार्यकाळात झाली, तर ती झाली लॉर्ड कर्झनच्या काळात 1904मध्ये. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, इंडियन आर्कॉलॉजिकल सर्वे डिपार्टमेंट. ओके, ती झाली लॉर्ड कर्झनच्या काळात 1904मध्ये. आणि बंगालची फाळणी कधी झाली रे, तर ती झाली 1905मध्ये. आणि त्यावेळी देखील कोण होता, तर तो होता कर्झनच, लॉर्ड कर्झनच त्यावेळी होता. आणि फाळणीविरोधात कोणते आंदोलन झाले, बंगालच्या फाळणीविरोधात, तर त्या झाले स्वदेशी आंदोलन. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुढे पाहूया. काही महत्त्वाचे आंदोलन आहेत. आता पहा, ही 3 मोठी आंदोलने, या दरम्यान व्हायसराय कोण होते. आता बघा, तारीख तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे, पण व्हायसराय कोणाला माहीत नसतात. त्यामुळे ही 3 महत्त्वाचे आंदोलन आहेत. आणि त्यावेळी व्हायसराय कोण होते आपल्याला लक्षात ठेवायचे. पहा, असहकार आंदोलन कधी झालं, 1920 साली. आणि व्हायसराय होते चेम्सफोर्ड. पहा, आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा.
सविनय कायदेभंग आंदोलन 1930 साली, व्हायसरॉय होता लॉर्ड आयर्विन. त्यानंतर भारत छोडो आंदोलन 1942चं, त्यावेळी व्हायसरॉय होते लॉर्ड लिनलिथ-गो. भारत छोडो आंदोलन म्हणजे काय, गोवरून आपल्याला आठवाय पाहिजे लिनलिथ-गो. भारत छोडो गो म्हणजे लिनलिथ-गो. ओके, हे असं कंपॅरिझन करून तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानंतर पहा बारडोली सत्याग्रह. इतिहासाचा अभ्यासातील करण्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. 1928च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते, ते केले होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी. पुढे पाहूया. रेल्वे बोर्डाची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारसीने झाली, तर ती झाली रॉबर्टसन आयोगाच्या शिफारसीने. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर डिस्कशन केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या MPSC कंबाईन ग्रुप बी, MPSC कंबाईन ग्रुप सी, तसेच तलाठी, पोलीस भरती, आरोग्य सेवक, कृषी सेवक, ग्रामसेवक यासारख्या सर्व परीक्षांना या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.